आज 5व्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली आणि मी आता नवी मुंबईतल्या कोपरखैरण्यामध्ये आहे। सकाळच्या सत्रा म्हणजे मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला, तोही सहकुटुंब सहपरिवार। माझ्यासोबत आहेत माजी खासदार संजीवजी नाईक। सर, काय सांगाल, मतदानाचा अधिकार बजावलाय, लोकशाही बळकट करण्यासाठी कशा पद्धतीने आवाहन कराल आणि काय विश्वास व्यक्त कराल? मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करेन की आपण मतदान करा, लोकशाही मजबूत करा। देशाची प्रगती आपल्या मतदानावर अवलंबून आहे आणि मला विश्वास आहे की मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी नरेशजी म्हस्के यांच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे। मला विश्वास आहे की लोक बहुसंख्येने मतदान करतील आणि आपला हक्क बजावतील आणि याच्यातून नरेशजी म्हस्के यांचा प्रचंड बहुमताने विजय होईल 4 तारखेला, असा आम्हाला विश्वास वाटतो। सुरुवातीला जी नाराजी होती ती आता दूर झाली आहे का, आणि आता कशा पद्धतीने विश्वास तुम्ही या प्रसंगी व्यक्त कराल? नाराजगी ही कार्यकर्त्यांची एका क्षणासाठी होती। ती निश्चितपणे नाराजगी पक्षाला का तिकीट मिळालं नाही याबद्दल होती, परंतु जेव्हा महायुतीमध्ये जेव्हा आपल्याला एकाला तिकीट मिळतं दुसऱ्याची नाराजगी असते। परंतु आमचे कार्यकर्ते हे खूप समजूतदार आहेत। नाईक साहेबांच्या शब्दापुढे कधीही कार्यकर्ता आमचा जात नाही आणि म्हणून हजारो कार्यकर्ते यांनी नाईक साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी आपलं कार्य केलेलं आहे आणि ती नाराजगी दूर होऊन सर्व लोक झटून कामाला लागलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला 4 तारखेला आपल्याला रिझल्ट बघायला मिळेल। धन्यवाद सर, तुम्ही चर्चा केली त्याबद्दल। तर आपण बघितलं कार्यकर्त्यांची जी नाराजी आहे ती दूर झालेली आहे आणि आता झटून कार्यकर्ते कामाला लागलेत, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे, मत जे आहे ते संजीव नाईक यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील जाधवसह मी समाधान जाधव, NDTV मराठी, नवी मुंबई।